लातूर पोलिसांची माणुसकी, पोलीस भरतीसाठी आलेल्या युवकांसाठी राहण्याची तसेच चहा नाश्ता आणि अल्पोपहाराची व्यवस्था. लातूर जिल्ह्यात सध्या पोलीस शिपाई आणि चालक पोलीस शिपाई पदांच्या भरती प्रक्रियेचा महत्त्वपूर्ण टप्पा सुरू असून जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातून हजारो तरुण मोठ्या उत्साहाने या प्रक्रियेत सहभागी होत आहेत. अंगावर खाकी वर्दी परिधान करून समाजसेवा करण्याचे स्वप्न डोळ्यात साठवून हे युवक विविध मैदानी आणि कौशल्य चाचण्यांमध्ये उत्साहाने सहभागी होत आहेत. सदर भरती प्रक्रियेसाठी राज्यातील विविध भागातून मोठ्या संख्येने उमेदवार लातूर येथे येत असल्याने त्यांच्या सोयीसुविधांचा विचार करून लातूर पोलिसांकडून भरती प्रक्रिया सुरू झाल्यापासूनच उमेदवारांसाठी राहण्याची तसेच स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आवश्यक सुविधा पोलीस प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. 11 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी दरम्यान पोलीस शिपाई भरती घेण्यात आली. सदर प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना 100 मीटर धावणे, 1600 मीटर धावणे, गोळाफेक तसेच इतर शारीरिक आणि कौशल्य चाचण्या द्याव्या लागतात. सध्या वातावरणातील वाढती उष्णता लक्षात घेता उमेदवारांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नाही यासाठी भरती प्रक्रिया सुरक्षित आणि सुरळीत पार पाडावी यासाठी पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पोलीस भरती प्रभारी अधिकारी श्री मंगेश चव्हाण, अप्पर पोलीस अधीक्षक यांना सूचना दिल्या. त्यावरून अप्पर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांनी सूचनेनुसार विशेष नियोजन केले. त्यानुसार पहाटे 5 वाजल्यापासूनच मैदानी चाचण्यांना सुरुवात करून सकाळी 9 वाजेपर्यंत सर्व चाचण्या पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे उमेदवारांना कडक उन्हाचा त्रास सहन करावा लागला नाही. तसेच पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना आरोग्यविषयक काही समस्या उद्भवू नयेत यासाठी वैद्यकीय पथक, कार्डियाक ॲम्ब्युलन्स सज्ज ठेवण्यात आली होती. त्यामुळे पोलीस भरती निर्विघ्नपणे कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडला आणि त्या संदर्भात अनेक युवकांनी लातूर पोलीस दलाचे आभार मानले. त्यानंतर दिनांक 4 मार्च 2026 पासून 7 मार्च चालक पोलीस शिपाई पदाची कौशल्य चाचणी सुरू झाली असून या चाचणीत उमेदवारांना विविध प्रकारची वाहने चालवून दाखवावी लागतात. ही चाचणी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतली जात असून सदर कौशल्य चाचणीला काहीसा वेळ लागतो. यावेळी अनेक उमेदवार सकाळी लवकरच उपाशीपोटी चाचणीसाठी उपस्थित राहत असल्याने निदर्शनास आलेलं आहे आणि या बाबीची संवेदनशीलतेने दखल घेत पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर पोलिसांकडून उमेदवारांसाठी सकाळी चहा नाश्ता तसेच दुपारी स्नॅक्स, अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. केलेल्या सुविधेबाबत उमेदवारांनी समाधान व्यक्त केले असून पोलीस दलाचे कौतुक होते आहे. कोणताही उमेदवार उपाशीपोटी राहू नये तसेच सर्व उमेदवारांना वाहन चालवण्याचे कौशल्य योग्य प्रकारे देता यावे यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच उमेदवारांसाठी स्वच्छ आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेली असून पोलीस अधिकारी आणि अंमलदार या सर्व व्यवस्थेवर विशेष लक्ष ठेवून आहेत. पोलीस भरती ही केवळ शासकीय प्रक्रिया नसून हजारो तरुणांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. या प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या युवकांप्रती संवेदनशीलता, माणुसकी, जबाबदारीची भावना जपत लातूर पोलिसांनी केलेली ही व्यवस्था सर्वत्र कौतुकास्पद ठरते आहे. एकंदरीत कायद्याची अंमलबजावणी करताना समाजाशी संवेदनशील नातं जपणारा आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीचा आदर्श ठेवणारा लातूर पोलीस दलाचा हा उपक्रम आहे. रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, लातूर.